गावंड ते भाकरी आली बघा कोणची तरी अख्खी जाखी भाकरी वाढवली पाणी दिवस चाललं अख्खा वरती भरला येत इथला चायला अख्खी भाकरी कोणी पण टाकलो. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नितेश अँड तेजू या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज कुठं जावाचं आपण, कुठंच नाही जावाचा आज घरण. तेजू काय करते काय माहिती. तेजू काहीतरी भूक लागली, जेवायला बनव. हा काय बनवतास? साबुदाणा वडा. तेजू साबुदाणा वडा होतोय. ठीक आहे, आपण कुठेतरी जाऊया. कुठं जावाचा? काय यार, अख्खा गाव भरलाय. मग अशी तर आमच्या म्हणजे बाहेर पाणी आलता लय बेकार, म्हणजे जातच नव्हता. तर गेला असेल होते मला वाटते पाणी. तो अख्खा गाव नवघर पडत अख्खा भरलेलं, सगळे घर पाणी भरलाय. जाऊया बाहेर, बघायचं बाहेर जाऊन पाणी किती आलंय. सासराय बघायचं आहे, बघू जाऊया. गेला पाणी गेला. बाबा बाबा, हो बघा पाणी चाललंय, अख्खा भरलाय. व्हिडिओ कॉल कर. पाणी बघा किती भरलाय. मशीन बुडालेली आहे आमची. संपला, मशीनचा कामच गेला. आता मशीन दुरुस्त वावत चाललंय पण असं. तेजू आपल्यासाठी खिचडी बनवते. खिचडी बनवतेस? साबुदाणा वडा बनवते. बाबा पाणी बघला ना मग दाखवलं ना. आता नाही आहे हे बघा, अजून बरंच चाललंय. ही पायरी बुरली, ती पायरी बुरली, आणि हे घरांत पण वाटतं पाणी गेला असेल. ऑलमोस्ट पाणी गेला असेल. असंच पाऊस चालू राहिला ना तर ही वरची पायरी बुरेल. हे बघा, ही जाऊया आपण पाणी. छत्री घेतो ना. हो बघा पाणी बघा किती. बाबा बाबा, भरलाय अख्खा पाणी. इथपर्यंत आलाय पाणी. इकऱ्यांचे घरण गेला. इथं बघा गाडी जवळ आला, अख्खा गाडी बुडायला आली. गावाने यांचे घरण गेला अख्खा पाणी. इथं तर अख्खा सपाट झाला. पाणी समुद्राला डायरेक्ट. इथं बेकार पाणी आहे, बेकार. अजून जर असंच पाऊस करत राहिला ना तर उन्हात काही गरम पाणी येईल. मशीन बुरली. तेजो मशीन गेली का म्हणशात आपली. लागत काय लावली तर सगळ्यात झालं शॉकला तर लोकांना.
काढून ठेवते तो वाटलं गेल शॉक विकला कसा जरा इथं वाढला ना तर डायरेक्ट खावायला व्हायला डायरेक्ट आपण पाहू गटाराच्या पाण्याने पाऊस आला. दरवर्षी मशीन बुडतं. दरवर्षी येतं गेल्या वर्षी नव्हता ना पाणी आलेलं पण मशीन लगबाई जाणसली वाचली ती आणि त्याला 1700 रुपये खर्च असतो. आता या वर्षी वाचल एवढी झाली अजून गेली तर डायरेक्ट गेली मशीन म्हणजे आता एवढा यो जर भरला ना संपला कामच संपला गावन तर ते भाकरी आली बघा कोणची तरी अख्खी जाकी भाकरी वाढवली पाणी दिवस चाललं अख्खा वरती भरला येत इथला चायला अख्खी भाकरी कोणी पण टाकलो गरमच्यालाच अख्खा गाव कोल्ड सुरू भरलाय पाण्याशी सगळा भरला. तर जाम भारी मोसम आहे बोलते जो टाक अजून एक मिरची टाक माझा माकलन आता मना बोलवते मिरची कापायला जाते मिरची कापते आम्ही ते वाड्यांमध्ये टाकायला जरा हिने एकच मिरची कापलेली तर तिखट लागणार नाही तिखट जरा फ्लेवर पाहिजे तर जाऊन मिरची कापते पण या मोसम मध्ये कडक असं साबुदाणा वडा खावायला मजा येईल. आलो घे मिरची टाकायची मिरची टाकूया मिरची काढू अजून काय मिरची 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 कुठं आहे मिरची आहेत एवढ्या टाकते 3-4 हा ठेचा मिरचीचा मिरच्या टाकल्या भरपूर आणि होईल स्पायसी 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 वडा स्पायसी बाबा बदूर निघल त्याची कमी घे मिरची त्याच्यात झाला पहिला वडा टाकते. अरे वा 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 कैसा है गरम जाम भारी गरम. दुसरा हादरा पण पारलेला आहे. फुटतान काय आहे चला आपण जाऊया सावधानाच्या जवळची तिथं फुटतील ना डोलन उरते तिकडचं या पोहाचा पटापट कर. तर रेडी झालेत साबुदाणा वडे एक नंबर गरम गरम कुरकुरीत एक नंबर. शेवटी मिनी बनवलं ना यो मिनी बनवला फक्त एकच बाकी सगळं बनवलं तेजूनी थोडा करपल्यासारखा बनवला मला आवडतं म्हणून मी बोललो करपल्यासारखा एक घेतला बनवला. तर आता मी गावून बिवून जाणार नाही आहे आता चालून डायरेक्ट उरणला तर ब्लॉग एंड करतो आणि इथंच संपवतो. तिथपर्यंत फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय टाटा.